कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारं एक प्रकरण सध्या फार चर्चेत आहे पुण्यातलं. त्यामध्ये एका कुरिअर बॉयने एका महिलेवर स्प्रे शिंपडून तिला बेशुद्ध अवस्थेत नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार झाली आणि त्याच्यावरून मीडिया ट्रायल चालू झालं. मीडिया ट्रायल चालू झाल्यावर त्या मुलाला अक्षरशः लोकांनी नालायक, घाण कृत्य करणारा किंवा बलात्कारी ह्या सगळ्या व्याख्या देऊन टाकल्या आणि त्याला जबाबदार ठरवण्यात सुद्धा आलं. पण पोलीस तपास झाला आणि पोलीस तपास झाल्यानंतर हे निष्पन्न झालं की त्या दोघांचं लव्ह अफेअर होतं आणि त्यातून ते संबंध होते आणि तो मुलगा कुठेतरी लग्न करू नये त्यासाठी ही झालेली खोटी तक्रार होती. आणि आता त्या मुलीवर कारवाई करण्याची मागणी बरेच लोक करत आहेत. पण मला एक सांगायचं आहे की असेच कितीतरी मुलं पॉस्कोसारख्या किंवा बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये बऱ्याच जेलमध्ये अडकून पडलेले आहे या खोट्या तक्रारीमुळं. त्याची सुद्धा दखल कोणी घेणार आहे का? आणि या चालणाऱ्या नालायक मीडिया ट्रायल ज्या की पोरांना किंवा अशा बलात्काराच्या केसमध्ये लगेच कुठला तरी निर्णय घेतात, अशा वेळेस ह्या मीडिया ट्रायल कोर्ट किंवा सरकार बंद करेल का? किंवा ज्या मीडिया ट्रायल्समुळे त्या मुलाची नाहक बदनामी झाली आणि त्याला बलात्कारी ठरवण्यात आलं अचानकपणे, अशा मीडिया ट्रायल्सवरती, अशा मीडिया हाऊसेसवरती हे सरकार बंदी घालणार आहे का?